मध्ये मी हस्तक्षेप नाही करू शकत डॅड। आणि आजी म्हणाल्या तसं आमचा याच्याशी काहीच संबंध नाही ना, आम्ही तर इथले पाहुणे। हो ना, हे बरे झाले की आम्ही आपले निघून जाऊ कोल्हापूरला। ही म्हातारी तर आमच्या सगळ्याच प्लॅनला सुरुंग लावायला निघाली आहे। आजी, तुम्ही अचानक असं का ठरवलं? म्हणजे आमच्यापैकी कोणाची चूक झाली आहे का? नाही, तसं असेल तर प्लीज सांगा ना आजी, आम्ही ती चूक सुधारू। हो आजी बोल ना। हे बघा, मला जे काही सांगायचंय ते सांगून झालंय। हा माझा फायनल निर्णय आहे, ह्यात कदापि बदल होणार नाही। आणि आता यावर कुणीही चर्चा करू नका, कारण त्यामुळे माझा निर्णय बदलणार नाही। वकील साहेब, चला माझ्या बरोबर। श्रेयस, अरे तू तरी काहीतरी बोल। तुला कळतंय का, आजीने प्रॉपर्टी जर माझ्या नावावर केली ना तर तुला घराबाहेर राहायला जावं लागेल, आणि तुझ्या नावावर केली तर मला जर घराबाहेर राहायची वेळ आली ना तर मी सगळं शून्यापासून उभं करायला तयार आहे, काहीच हरकत नाही। हा, पण आजीने जर सगळं माझ्या नावावर केलं तर तुला घराबाहेर पडण्याची वेळ येणार नाही, शब्द देतो तसा। आणि अरे, आजी योग्य तोच निर्णय घेणार, विश्वास ठेव। आणि आजीचा निर्णय चूक आहे का बरोबर आहे हे तिला विचारण्या इतका मी मोठा झालेलो नाहीये। एक मिनिट, हा येईलच ते इतक्यात। वकील साहेब, थँक्यू सो मच। आम्ही तुम्हाला बोलवलं आणि तुम्ही तुमची सगळी कामं बाजूला सारून आलात, थँक्यू। थँक्यू म्हणू नका, उलट मीच सॉरी म्हणायला हवं। खरं तर अक्षयने त्या 50 एकर जमिनीच्या बाबतीत जेव्हा मला फोन केला होता तेव्हा मी स्वतःहून आजींना सांगायला पाहिजे होतं की अक्षयने मला फोन केला आहे ते, आणि तो सगळं काही स्वतःच्या नावावर करून घ्यायचा प्रयत्न करतोय। परंतु त्यांनी मला धमकी दिली, त्यामुळे मीही जरा घाबरलोच होतो। शेवटी प्रत्येकाला स्वतःचा जीव प्यारा असतोच ना, आणि मलाही मुलंबाळं आहेतच की, थोडी का व्हायना पण भीती तर वाटणारच ना। नाही, बरोबर आहे तुमचं। अहो, घाबरणं साहजिक आहे, पण तुमच्या जागी दुसरं कोणी असतं ना तरी असंच घाबरलं असतं। अहो, पण अक्षय सर असे नव्हते हो, साधा सरळ मुलगा होता तो, पण तो असं काही करेल याची मला काही कल्पना नव्हती। काय बोलायचं हो, पैसा हो पैसा, भल्या भल्यांची मती फिरवतो। अहो, मला तरी कुठे कल्पना होती या घरात माझ्या नाकाखाली हे असलं काही होत असेल म्हणून। त्याच्या वागण्यात बदल झाला होता, पण मला वाटलं जेलसी पोटी तो असं वाकडं वागत असेल म्हणून मी दुर्लक्ष करत होते। त्याची मंजल इतकी जाईल असं वाटलं नव्हतं हो, पण आज तारानं माझे डोळे उघडले। वाईट तर या गोष्टीचं वाटतंय की हे दोघंही इतकं मोठं प्लॅनिंग इतक्या राजरोसपणे करत होते, कोणी बघेल ऐकेल याचं भान सुद्धा नव्हतं त्यांना। अक्षय, इथे का वेळ कुठे होतास तू? आता काय? आता काय म्हणजे काय? हा, आपलं ठरलं होतं ना वकिलांना फोन करायचा आहे आणि शहराबाहेरची सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घ्यायची आहे। का बाई थांब, त्यांना आधी त्यांच्या ऑफिसला तर येऊ देत। व्हेरी नाईस हा अक्षय, व्हेरी नाईस। तू इथे ना फेऱ्या मारत बस आणि वकील ऑफिस मध्ये येण्याची वाट बघ।
तिकडे श्रेयस आणि तारा झटकन सगळी प्लॅनिंग करून प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतील. आणि तसंही श्रेयस बरा झाल्यापासून ऑफिसमधले तुझे सगळे अधिकार संपले आहेत. तेव्हा त्यांनी स्वतःच्या नावावर किती आणि काय काय करून घेतलंय ना याचा अंदाजही नाहीये आपल्याला. काही बोलू नकोस. मला नाही वाटत श्रेयस असं काही करेल. पण ती तारा करेल की नाही? लग्न झाल्यापासून श्रेयसने तिला स्वतःच्या डोळ्यासमोर सुद्धा उभं केलं नव्हतं. पण आज चक्क तिच्या बाजूने उभा आहे तो. आणि अक्षय, एक गोष्ट विसरू नको, आता कायद्याने ती श्रेयसची बायको आहे. तेव्हा कायद्याने सगळ्या गोष्टींवर तिचा इक्वल वाटा असणार आहे. कळतंय ना? आय नो. आता वकिलांचं ऑफिस सुरू होण्याची वाट बघायची वेळ गेलीये. आता ऍक्शन घेण्याची वेळ आली आहे. तेव्हा चल आणि पटकन फोन कर. चल. खूप चुकीचं वागताय ते. ताबडतोब जाऊन आजींना सांगितलंच पाहिजे. ही तारा, अगदी वेळेवर आलीस हो. आत्ताच माझी पूजा आटोपली. आजी, मी तुम्हाला काहीतरी सांगायला आले. काय झालं? टेन्शन मध्ये दिसतेस. आत्ता हॉलमध्ये मी श्रावणी अक्षयचं बोलणं ऐकलं. बहुतेक त्यांना कळलं नाही की मी तिथे, त्यामुळे ते बिंदास बोलत होते. काय बोलत होते? आपल्या गावाबाहेरची जी 50 एकर जमीन आहे ती त्याच्या नावावर करून घ्यायची असं त्यांचं प्लॅनिंग सुरू होतं. आणि ते रूममध्ये जाऊन वकिलांना सुद्धा फोन करणार होते. म्हणजे एवढ्यात केलाही असेल त्यांनी. मला कल्पना आली होती काही गोष्टींची, पण इतक्या थराला जातील असं वाटलं नव्हतं. पण तारा, तू काही काळजी करू नकोस. अगं, त्यांना प्रॉपर्टी हवी आहे म्हणून लगेच त्यांच्या नावावर होणार नाही. यशोधरेनं सगळे व्यवस्थित सोय करून ठेवले. माझ्या सहीशिवाय कोणाच्याही नावावर प्रॉपर्टी होणार नाही. आजी, प्रॉपर्टीचा प्रश्नच नाहीये माझा. ही सगळी प्रॉपर्टी जरी त्यांनी त्यांच्या नावावर करून घेतली तरी मला काही दुःख होणार नाही. कारण मला माहिती आहे ह्या प्रॉपर्टीवर त्यांचा सुद्धा तेवढाच हक्क आहे जेवढा श्रेयसचा आहे. पण पैशाच्या मागे ते चांगल्या वाईटाची जाण हरवून बसलेत. आणि आज एक पाऊल उचललं. पैशाची हाव किती डेंजरस असते आजी, आपल्याला माहिती आहे ना. उद्या अजून काहीतरी नवीन करतील याची भीती वाटतेय मला. आज ते प्रॉपर्टी नावावर करून घेत आहेत, उद्या आपल्या घरातल्या सगळ्यांनाच घराबाहेर सुद्धा काढतील. आजी, खरं सांगू, सासूबाई यशोधरा सरनाईक इतक्या चांगल्या बिझनेस वुमन होत्या की त्यांनी दोन्ही मुलांमध्ये कधीच अंतर केलं नाही. आणि आज आपली ही मुलं अशी प्रॉपर्टीसाठी पैशांसाठी भांडतायत हे बघून किती दुःख होईल त्यांना. मला वाटतंय आता या सगळ्या चुकीच्या मार्गावरून तुम्हीच त्यांना मागे वळवू शकता. पण ते काय ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. त्यामुळे तुमचे कायदेशीर अधिकार वापरून तुम्ही त्यांना वठणीवर आणू शकता. या घरामध्ये कोणाचा शब्द अंतिम आहे हे दाखवून देण्याची वेळ आली आजी. अगदी बरोबर बोललीस तारा. मला ताबडतोब हालचाल करावीच लागेल. अगं, नुसतं वयाने मोठं झालं म्हणून हक्क मिळत नसतात, ते कमवावे लागतात. हे आता कळेल त्यांना. तारा, वकिलांना फोन लाव. ताबडतोब बोलावून घे. तू जर मला सांगितलं नसतंस ना, काय झालं असतं कुणास ठाऊक. या घराचे 3-13 कसे वाजले असते ना हे समजलं देखील नसतं. खरंय, तुम्ही आत्ता योग्य स्टेप घेताय. पेपर तयार झाले की मी घरी घेऊन येतो. दरम्यान काही अडचण आली तर फक्त एक फोन करा. ओके. हो, आणि सांभाळून राहा. हे बघा, पुन्हा जर काही धमकीचा फोन आला ना तर संकोच करू नका. हा, लगेच कळवा मला. हो आजी, निघतो मी. बस या. पण आजी, मघाशी तुम्ही सगळ्यांसमोर जाहीर केलं की तुम्ही हे सगळं तुमच्या नातवाच्या नावावर करणार आहात. म्हणजे नक्की काय विचार होता तुमच्या मनात? तुला कळायचंय ते बरोबर कळलंय. फक्त आता माझ्या तोंडून वदवून घ्यायचंय. नाही, तसं नाही. म्हणजे
गोष्टी थोड्या गुंतागुंतीच्या आहेत ना, म्हणून. काही गुंतागुंतीचं नाहीये, सगळं स्पष्ट आहे. मला 2 नातू आहेत की नाही. हं? मग समजा एका नातवाच्या नावावर मी प्रॉपर्टी केली तर तो वर्षभराच्या आत सगळं फुकून टाकेल, आणि दुसऱ्याच्या नावावर केली ना तर तो प्रॉपर्टी बिझनेस फक्त तेवढंच वाढवणार नाही, लोकांचं भलं कसं होईल हे पण बघेल. उघड आहे. आजी सगळं श्रेयसच्या नावावर करायचा विचार करताय, पण त्यांना माहिती नाहीये की श्रेयस सरनाईक नाहीये. पण आजी, मला सांगा, तुम्हाला जर 2 नातू नसून एकच नातू असला तर? हे काय विचित्र बोलतेस? एकच नातू कसा? मला 2 नातू आहेत, माहित आहे ना तुला. एकच कसा असेल? नाही, काय बोलायचं ना तर स्पष्टपणे बोल. नाही नाही, तसं काही नाही, ते उगाच आपलं मनात आलं म्हणून. तुम्ही काही असा वेगळा विचार करू नका आणि मनात काय आणू नका. मला काम आहे आजी, मी आलेच. मनात ठेवू नका कसं? इतका विचित्र प्रश्न विचारलाय हिने. तारा नक्की माझ्यापासून काहीतरी लपवते. काय ग, म्हातारीला कसं कळलं की आपण घरात काहीतरी प्लॅन करतोय? नाही नाही, नेमकं याच वेळेस ती सगळी प्रॉपर्टी कोणाच्या तरी नावावर करायला निघाली. तू कोणाला काही बोलली नाहीस ना? अहो, मी कसं काय बोलेन? हा, मी काय एवढी मूर्ख वाटले तुम्हाला? हे बघा, भिंतीला सुद्धा कान असतात. कुणीतरी ऐकलं असेल आपण बोलताना. तुला म्हणायचंय तारा? कोण ते मला माहित नाही, ते मरू दे. पण आजीच्या डोक्यातून ही जी काही नवीनच कल्पना निघाली आहे ना, त्यामुळे आपल्या मार्गात मात्र अडथळा निर्माण होणार यात शंका नाही. तेव्हा आपल्याला लवकरात लवकर काहीतरी हातपाय हलवायला लागते. तेव्हा हे आता आजारपणाचं नाटक बंद करा आणि कामाला लागा. पण काय हो, तुम्ही मला बोलला होतात की घरी आल्यानंतर ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी तुमच्या डोक्यात काहीतरी प्लॅन आहे. काय तो प्लॅन? सांगा लवकर, बोला ना. अगं बाई, प्लॅन होता, पण म्हातारीने हा जो काही बॉम्ब टाकलाय ना, त्यामुळे सगळा प्लॅन फिसकटला. आता नवीन प्लॅन करावा लागणार आहे. म्हणजे? अगं, म्हातारीच्या डोक्यात काहीतरी प्लॅन आहे. त्याच प्लॅनचा वापर करून म्हातारीला घोळात घ्यावं लागणार आहे. मला नाही कळलं. हे बघ, म्हातारीला हे सगळं कोणाच्या तरी नावावर करायचं, म्हणजेच कायद्याने कागदोपत्री करावं लागणार. एकदा का कागद सगळे तयार झाले की मग त्यावरची नावं बदलायला कितीसा वेळ लागणार? काम चालू आहे का? हो. जेवायला बोलवायला आले होते. गरम गरम जेवून घ्या, मग परत काम करा. ऐक ना, मला जरा महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. माझ्याशी? काय झालं असं अचानक? ते आजीने आता अनाउन्समेंट केली, ऐकलंस ना तू? हो. त्याचं काय? बस ना. बघ, आजीने आता कोणाचं नाव घेतलं नाही. ती म्हणाली नातवाच्या नावावर. आता कंपनी मी सांभाळत असलो तरी अक्षय मोठा भाऊ आहे. इन दॅट केस आजीनी जर सगळं अक्षयच्या नावावर केलं तर काय? तेच विचारतोय, तर काय? म्हणजे तू काय करशील? म्हणजे इन दॅट केस माझ्याकडे काही राहणार नाही. पैसे, कंपनी, घर काहीच राहणार नाही. मी शून्यावर येईन. अर्थात आजी तसं करणार नाही, पण मी मनाची तयारी करून ठेवली आणि मला काही प्रॉब्लेम नाही. असं झालं तर तू काय करशील? म्हणजे मी तुला बायको मानत नसलो तरी
कायद्याने तुझी जबाबदारी माझ्यावर आहे ना. मग समजा माझ्याकडे काही नसलं, मी शून्य असलो, तर तू म्हणतेस ना की तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून, तर मग तेव्हाही तू असंच प्रेम करशील माझ्यावर, म्हणजे माझी साथ देशील? तुमच्या मनात हा प्रश्न येतोच कसा? एक मिनिट, म्हणजे तू असं म्हणतेस की आजीने सगळं अक्षयच्या नावावर केलं तरी तू माझ्यावर प्रेम करशील एवढंच, आणि माझ्याकडे काही नसलं तरीही माझी साथ देशील असंच म्हणतेस ना तू? वाईट याचं वाटतंय की तुम्हाला प्रश्न पडला आणि विचारावा लागला. न विचारता उत्तर कळायला हवं होतं. असं का म्हणाली? घाबरली असेल काही? काहीला कळलंच नाही मला काय म्हणायचं ते. अरे बाकीचे कुठे आहेत? दयानंदनं त्याच्या खोलीत जेवण घेतलं आणि शकुंतला, श्रावणी, अक्षय यांना आजचा मेनू काय पसंत नाहीये, मग ते बाहेर ऑर्डर देऊन काहीतरी मागवणार आहेत. बेत पसंत नाहीये? असा काय बेत आहे आज? आजचा बेत आहे भाकरी, ठेचा आणि पालेभाजी. ओ वाह, खमंग वास येतोय. लसणाची फोडणी दिली वाटतं. वाह, मला तर मजा आली. तुम्हाला आवडलंय म्हणजे काय टेन्शन नाही. टेन्शन नाही म्हणजे? आधी कसलं टेन्शन होतं? म्हणजे तुम्ही मला विचारलं होतं की ही सगळी प्रॉपर्टी जर आजींनी अक्षयच्या नावावर केली आणि आपल्याला पाड्यावर राहायची वेळ आली तर तुम्हाला सवय हवी, बरोबर? बरोबर. तर पाड्यावर मागच्या बाजूला ना आपली छोटीशी नाचणीची शेती आहे. तिथे आपण काही पालेभाज्यांचे वाफे पण लावू शकतो. म्हणजे आपण जर शून्यावर जरी आलो तरी कष्ट करून पालेभाजी आणि भाकरी खाऊ शकतो अशी तयारी आहे तुमची. ताटावरून उठून गेला नाहीत म्हणजे होप आहे. स्मार्ट, रिअली स्मार्ट. तारा, आज की नाही जेवताना दोन्ही अर्थाने पोट भरलं माझं. म्हणजे जेवण तर छान झालंच होतं, पण तुझं आणि श्रेयसचं प्रेमाचं बोलणं ऐकून बघा ना आजी, पैशांमुळे मी त्याच्यापासून लांब जाईल हे त्याला वाटलंच कसं मला तेच कळत नाही. पण शेवटी मानलो बाई त्याने तुला. ते म्हणजे मी तुला म्हटलं होतं की नाही, त्याचा स्वभाव जरा रागीट आहे, तुझ्याशी तो दुष्टपणे वागतो, हडूसफुडूस करतो, शिक्षा देतो तुला. पण मी तुला म्हटलं होतं की नाही, त्याचा राग शांत झाला की मग तो समजूतदारपणे वागेल, तुझ्याशी प्रेमाने वागेल आणि मग त्याच्या मूळ स्वभावावर येईल. तो तुझ्यावर भरभरून प्रेम करेल. तो माझा नातू कसा आहे हे मला चांगलं माहित आहे. मला अभिमान आहे त्याचा, खूप खूप अभिमान आहे. पण आजी, पण काय? नाही नाही, काही नाही. नाही काही नाही कसं? सकाळपासून बघते मी, तू काहीतरी लपवतेस माझ्यापासून. सांग तारा, काय झालंय? मी तुला चांगलं ओळखते बघ. मी तुझं काळीज मागितलं ना तरी हसत हसत काढून देशील तू. पण मग आज काय लपवतेस तू माझ्यापासून? तारा,
तारा काय लपवतेस? तारा थांब. मी काय विचारते, अशी नजर लपवू नकोस. तारा, तू तुझ्या सख्ख्या आजीवर जेवढं प्रेम करतेस तेवढंच माझ्यावरही करतेस. पण बघ आज काय झालंय तुला असं? शपथ आहे माझी, माझ्यापासून काय लपवतेस? खरं खरं सांग. आजी, श्रेयस तुमचा नातू नाहीये.